प्रशांत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच झालेला एमपीएससी कंबाईन ग्रुप सी चा जो पेपर होता तो प्रथम दर्शनी पाहिल्यावर मला असं जाणवतं की आयोगाने पेपर क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो नक्कीच एक स्टँडर्ड लेवलला आणलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्यांनी स्टेट बोर्डची पुस्तकं चांगली वाचलेली आहेत, रेफरन्स पुस्तकांवर ज्यांची कमांड आहे, तेच विद्यार्थी याच्या पुढे हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. पेपर बघितल्यावर असं जाणवतं की इतिहासाचे जे 10 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन सोपे होते, परंतु 5 हे कठीण, मीडियम टू कठीण कडे जाणारेच होते. त्यानंतर राज्यघटना हा जो विषय होता त्याच्यामध्ये पण 5 क्वेश्चन हे आउट ऑफ द बॉक्स किंवा टफ होते, 10 क्वेश्चन हे थोडे सोपे होते. गणित आणि बुद्धिमापन चाचणीकडे आपण बघितलं तर बुद्धिमापन चाचणीचे 10 क्वेश्चन हे सोपे होते, परंतु गणिताचे जे 10 क्वेश्चन होते ते टफ होते आणि टाइम कन्झ्युमिंग होते. त्यानंतर तुम्ही भूगोलाकडे आले तर बघा, जो दरवेळेचा त्यांचा पॅटर्न होता जोड्या लावा वगैरे, तर तो पॅटर्न आता त्यांनी चेंज केलाय आणि ते स्टेटमेंट पॅटर्न कडे आलेले, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त आहे. तर भूगोल ही बऱ्यापैकी याच्यामध्ये टफ होतं. विज्ञानाकडे तुम्ही गेले तर विज्ञानाचे पण बऱ्यापैकी क्वेश्चन हे मीडियम टू मॉडरेट कडे जाणारे होते. आणि त्याच्यानंतर राहतो टॉपिक आपला इकॉनॉमी. तर इकॉनॉमीचे बऱ्यापैकी क्वेश्चन हे करंट बेस होते आणि तेही मीडियम टू मॉडरेट कडे जाणारे होते. म्हणजे एकंदर आपण प्रथम दर्शनी पाहिलं तर तुम्हाला फक्त 30-35% पेपरच हा सोपा वाटतो, पण बाकी जे 60-65% क्वेश्चन आहेत तर ते बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर देणारे होते आणि बऱ्यापैकी ज्या मुलांचा चांगला अभ्यास आहे त्याच विद्यार्थ्यांचे ते सॉल्व्ह होणारे होते. म्हणजे एक प्रकारे हा पेपर तुम्ही नीट बघितला तर मॉडरेट टू टफ असा तो जात होता. परीक्षा आजच झाल्यामुळे विद्यार्थ्यांनो आज थोडी रेस्ट करा, काही टेन्शन घेऊ नका, कट ऑफ बद्दल जास्त विचार करू नका. आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपण कट ऑफचा एक सेपरेट व्हिडिओ याच्यावर बनवूया. विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेबद्दल फ्री मेंटॉरशिप हवी असेल, कोणतीही मदत हवी असेल तर खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा.